सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्रीय पेट्रोलियम खात्याच्या प्राथमिक संशोधनानुसार महाराष्ट्रातल्या मालवण आणि डहाणू या जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर काही खनिज तेलाचे साठे सापडल्याची बातमी आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये खनिज तेलाचे साठे कुठे आहे, त्याचं तेल उत्खनन कसं होतं, शुद्धीकरण कसं होतं, याचं एकूण तंत्र काय आहे, याविषयी आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी ONGCचे निवृत्त महाव्यवस्थापक विद्याधर थळनेरकर आज आपल्याकडं कार्यक्रमात आलेले आहेत. थळनेरकर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. धन्यवाद. मला सर्वप्रथम सांगा की भारतामध्ये आसाममध्ये दिग्बोईमध्ये तेलाचं साठे सापडले बरोबर ब्रिटिशांच्या काळात. तेव्हा एक अशी कथा आम्ही वाचलेली होती की ब्रिटिश इंजिनियर जेव्हा रेल्वे मार्ग चालू होता तर त्यावेळेला हत्तीवरून बसून जंगलामध्ये फिरत होता आणि एका खड्ड्यामध्ये त्याला हत्तीचा पाय अडकला आणि तिथं त्याला काहीतरी असं तेलासारखी गोष्ट चमकताना दिसली आणि त्यांनी मुलांना सांगितलं आजूबाजूच्या जंगलातल्या की डिग बॉय डिग हिअर, आणि मग त्यावरून दिग्बोई ही नाव पडलं. बरोबर. तर एकूण हा काय इतिहास आहे सगळा? अगदी बरोबर बोलला तुम्ही. आणि जसं की तेव्हा त्या काळी ही गोष्ट आहे जवळजवळ 1885-86ची गोष्ट आहे. आणि तेव्हा तिथे एक आसाम रेल्वे आणि ट्रेडिंग कंपनी अशी एक रेल्वे ट्रॅक टाकायची काम करायचं. तर त्या काळी तेव्हा ते हत्तीचा प्रयोग करायचे जसं तुम्ही सांगितलं. तर आणि त्यांच्या पायाला चिखलाला तेलाचा वास आला तर त्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं असं. आणि मग त्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की बाय डिग बॉय डिग असं. म्हणून मग ते जागेचं नाव दिग्बोई असं झालं. आणि 1889 तिथे पारंपरिक असा ऑइल वेल ड्रिल केला गेला. आणि तेव्हा जो फक्त पहिला तो भारताचा एक हा ऑइल वेल होता. आणि त्यानंतर इतिहासाबद्दल असं सांगितलं तर 1901 पहिली रिफायनरी पण आसाममध्ये सुरू झाली. त्याच्यामध्ये त्याच्या आधी या कंपनीने एक आसाम ऑइल कंपनी म्हणून त्यांनी एक स्थापना केली. आणि त्या कंपनीच्या थ्रू तिथले आसाममध्ये हे पूर्ण तेल उत्खननाचा अन्वेषणाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर बर्मा ऑइल कंपनी आली एक, ते पण प्रायव्हेट कंपनी होती. बरोबर. आणि काही काळानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्याला 1956 ONGCची स्थापना झाली. आणि मग 4 वर्षांनी 1959 ऑइल इंडियाची स्थापना झाली. तर मग आपल्याकडे ऑफशोर आणि ऑनशोर अशा 2 प्रकारचे खनिज तेलांचे साठे सापडतात. बरोबर. तर कुठं कुठं साठे आहेत आणि त्याला लगतच्या सगळ्या रिफायनरीज कुठं आहेत? ऑफशोर आणि ऑनशोरमध्ये आपल्याला मुंबई हाई सगळ्यांना जाणून आहे. मुंबई हाईमध्ये एक सर्वात जास्त आपलं उत्पादन आहे. ईस्टर्न ऑफशोरलाही आहे एक आपलं राजामुंद्रीचा ऑफशोर म्हणतात. आणि जामनगरला आहे. जामनगरला नाही, गुजरातमध्ये जामनगरला कच्छ ऑफशोरमध्ये आता डेव्हलप होत आहे. ओके. आणि इकडे ऑनशोरमध्ये म्हटलं, जमिनीवर म्हटलं तर सर्वात आधी आसाम होतंच. आणि जसं सांगितलं गुजरात आहे, काही भागात राजस्थानमध्ये आहे. आणि कृष्णा गोदावरी प्रोजेक्ट आहे तिथे. त्रिपुरा राज्य आहे तिथे तेलाचे नाही पण गॅसचे साठे जास्त आहे. असे विविध भागात भारताच्या. एकूण किती रिफायनरीज असतील आता? रिफायनरी आपल्याजवळ 23 रिफायनरी आहे. त्यातल्या 20 रिफायनरी ज्या आहेत त्या केंद्रशासित सरकारी रिफायनरी आहे. आणि 3 जे हे खाजगी आहे.
अच्छा. तर त्यातल्या 2 तर जामनगरला आहे, सगळ्यांना माहिती, ते खाजगी रिफायनरी आहे. आणि बाकी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे. आसाममध्ये आहे रिफायनरी. IOCLच्या सर्वात जास्त रिफायनरी आहे, 9 रिफायनरी आहे. ONGCची 2 आहे. सगळ्या रिफायनरीचं उत्पन्न बघितलं तर 257 मिलियन मेट्रिक टन असं वर्षाचं उत्पन्न आहे. म्हणजे ते रिफायनरिंग कॅपॅसिटी आहे, करतात ते म्हणजे तेल इतकं प्रोड्यूस करतात ते. हां, ते कच्चा तेलाचं तेवढं रिफायनिंग करतात. अच्छा. तर आता हे कच्चं तेल जेव्हा रिफाईन होतं तर त्याची प्रक्रिया काय, म्हणजे एक तर उत्खननाची प्रक्रिया सांगा आणि त्याच्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया. बरोबर. उत्खननाची म्हणजे काय की आता आपण तेल उत्खनन म्हटलं तर त्याला तेल अन्वेषण असं म्हणू शकतो. तेल अन्वेषणमध्ये म्हणजे आपल्याला सर्वात आधी जमिनीच्या खाली हे सगळे जे तेल खनिज सगळे जमिनीच्या खाली आहे. म्हणजे समुद्र म्हणतो आपण, पण समुद्राचे तळाच्या खालीच आहे ते पण. तर ते सगळे आपल्याला सिस्मिक सर्वे आधी केला जातो. त्या भागाचा साऊंड वेव्हच्या द्वारे त्याचा सगळा अभ्यास केला जातो. त्याचे सगळे विविध तंत्र आहे, त्याच्या माध्यमाने आपण ते रेकॉर्ड केलं जातं. त्या शिपच्या एक ध्वनी स्रोत असतो आणि त्याच्या मागे मेगाफोन्स असतात. तर ते जे साऊंड वेव्स त्याच्यात सोर्सच्या थ्रू जमिनीत जातात आणि ते मेगाफोन ते कॅप्चर केले जातात. तर त्याचं एक चित्र तयार होतं. ओके. तर ते आधी 2D असे सिस्मिक सर्वे म्हणतात त्याला. आणि त्याच्यामध्ये किती खोल, किती जमिनीच्या खाली किती स्तर आहे आणि त्याच्यामध्ये किती तेलाचे साठे आहे, तेल आहे का गॅस आहे, असं सगळे त्याचं विश्लेषण केलं जातं का, किती तेल आहे त्याचं. प्रमाण एक अंदाज येतो, पण त्याच्यानंतर असं निश्चित झालं की इथे आता आपल्याला शक्यता जास्त आहे, मग तिथे एक एक्सप्लोरेटरी वेल अशी ड्रिल केली जाते. मग ते सर्वेमध्ये जे काही डाटा आपल्याला मिळतो त्या डाटाला ॲक्च्युअल डाटाशी त्याला कम्पेअर केलं जातं. आणि त्याच्यामध्ये नंतर मग जे साठाचा एक निश्चित प्रमाण किती आहे त्या हिशोबाने मग एक आराखडा तयार केला जातो की आर्थिकदृष्ट्या त्याला तिथून उत्पादन घेणं शक्य आहे की नाही. मग त्या हिशोबाने तिथे मग डेव्हलपमेंट वेल्स ड्रिल केले जातात. आणि मग ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या जो साठा आहे, कारण हा खूप मोठा क्षेत्रफळ असतो. ओके. आणि म्हणजे हजारो म्हणा किंवा स्क्वेअर किलोमीटर्स. अच्छा. हां. आणि स्कॅटर्ड असतं ते असं. हां. आणि काही पॉकेट्सही असतात. पॉकेट्स असतात. अच्छा. पण मग जमिनीवर हीच अन्वेषणाची पद्धत आहे का? जमिनीवर म्हणजे ही तर एक समुद्रातलं तुम्ही सांगितलं आता. जमिनीवर पण फक्त समुद्रात काय ते शिप असते, जमिनीवर ते ट्रक्स किंवा ते वाहतूक जे 4 चाकी वाहतूक असतात ते जे त्याच्या थ्रू ध्वनी सोर्स दिला जातो. आणि मागे मग ड्रिलिंग वगैरे होते. तर ड्रिलिंगची पद्धत ऑफशोरला आणि ऑनशोरला थोडी वेगळी आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी सेमच आहे, पण तिथे समुद्रात केला जातं म्हणून ते समुद्री जहाज ते वेगळे असतात आणि हे लँडवाले रिग्स ते वेगळे असतात. आता याच्यात नवीन तंत्रज्ञान काय आलेलं आहे? नवीन तंत्रज्ञान त्याच्यात खूप जास्त, म्हणजे अत्याधुनिक सगळे तंत्रज्ञान आले. सर्वात जास्त म्हणजे जसं आता मी सांगितलं की जो सिस्मिक सर्वे आहे तो आधी 2D मध्ये व्हायचा. तर आता ते 3D आणि 4D मध्ये पण होतो. तर त्याच्यामुळे काय आपल्याला अधिक स्पष्ट आणि अचूक डाटा मिळतो की इथे तेल किंवा गॅस किंवा खनिज आहेच आहे. त्यामुळे आपल्याला जो खर्च कमी होतो. आणि एक तर हा सिस्मिक सर्वे झाला, त्यानंतर हे काय जसं खूप मोठं क्षेत्रफळ असतं, एरिया खूप मोठा असतो, तर प्रचंड डाटा असतो याच्यात. तर तो डाटा आधी विश्लेषण करायचं त्याचं तर खूप वेळ लागायचा त्याला. तर आता काय झालं की AI आर्टिफिशियल इंटेलिजंट जसं सगळ्यांनीच ऐकलंय सगळीकडे, तर त्याचा वापर केला जातो. तर ते लवकर होतं आणि अधिक स्पष्ट चित्र आपल्याला मिळतं. तर ते एक झालं. त्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे तुम्हाला आता ड्रिलिंगमध्ये एक आधुनिक सगळे तंत्रज्ञान आले, ज्याच्यात हॉरिझॉन्टल ड्रिलिंग म्हणा, वर्टिकल डायरेक्शनल ड्रिलिंग म्हणा. आधी सगळे नुसते वर्टिकल वेल असायचे, पण आता जसं पॉकेट वेगळ्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला जमिनीची व्यवस्था एवढी नाही झाली किंवा ऑफशोरमध्ये पण असं एकाच ठिकाणी प्लॅटफॉर्म लावलेले आर्थिकदृष्ट्या चांगलंच असतं. तर त्यामुळे काय की तुम्हाला डायरेक्शनल वेल ड्रिल केल्याने एका स्ट्रक्चरमधून तुम्हाला वेगळे
जे स्रोत आहे तिथे तुम्ही वेल ड्रिल करू शकता. आणि हॉरिझॉन्टल ड्रिलिंगमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये थिकनेस जर तुम्ही कमी असेल, ऑइलची थिकनेस किंवा जे पेईंग झोन म्हणतात ज्याला, ते जर कमी असेल तर व्हर्टिकलमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट एरिया कमी असतो. तर हॉरिझॉन्टल ड्रोल असं त्या चित्रामध्ये जसं एक दाखवलं तर ते दिसतं की तुम्हाला कॉन्टॅक्ट एरिया जास्त मिळतो, त्यामुळे उत्पादन जास्त असतं. तर अशी एक विविध सगळे पद्धती नवीन आल्या आहेत. आता हे तेल जेव्हा काढलं जातं आणि कच्च्या तेलातून जास्तीत जास्त तेल मिळवण्याची काय प्रक्रिया आहे? हा एक खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. याच्यामध्ये काय आहे की आता आपल्याला हा जो नॅचरल रिसोर्सेस आहे, जो तेलाचा साठा आहे, आणि काही काळाने तो कमी होतच जातो, तर त्याला काय फील्ड डिप्लीट होतात, प्रेशर कमी होतं आतलं, आपल्या तेल कधी बाहेर नाही येत किंवा तेल जड असतं तर त्याला काढायला विविध यंत्रणा लावावी लागते. तर त्याला एक एनहेन्स ऑइल रिकव्हरी अशी पद्धत आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी प्रक्रिया असते, ज्याच्यामध्ये की वॉटर इंजेक्शन म्हणा, गॅस इंजेक्शन म्हणा, किंवा इनर्ट गॅस नायट्रोजन याच्यामध्ये वॉटर इंजेक्शन केल्याने ज्या रिझर्वायरचं प्रेशर मेंटेन करून प्रोडक्शन वाढवलं जातं. त्याच्याशिवाय तुम्हाला हे गॅस लिफ्टिंग आहे, आर्टिफिशियल लिफ्ट आहे, अशा सगळ्या विविध पद्धती आहे ज्याच्यामुळे आपण तिथला उत्पादन वाढवू शकतो. म्हणजे एखादी गृहिणी जसं जास्तीत जास्त दिवसातून 4-5 वेळेला दूध तापवून साय काढत असते, तसातला प्रकार दिसतो. बरोबर. ज्ञानं जनहिताय. आता तुम्ही ONGC मध्ये काम करत होता, तिथून निवृत्त झाला. तर एकूण त्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा अनुभव काय आहे आणि तिथं सुरक्षितता किंवा इतर सगळ्या गोष्टी कशा पाळल्या जातात? अनुभव तर खूप चांगला, थ्रिलिंग आहे. म्हणजे आम्ही असं ऐकलं की दरवेळेला हेलिकॉप्टरनी सगळे कर्मचारी तिथे नेले जातात, 8-10 दिवस राहतात, मग पुन्हा येतात. हो, तिथे कारण काय की समुद्रात खूप लांब जावं लागतं आणि तिथे राहायची वगैरे सोय सगळी आहे. आता तुम्हाला 14 दिवस तिथे राहावं लागतं. बरं. आणि काही दुसऱ्या मध्ये काही 28 दिवसही राहतात खाजगी कंपन्यांच्या याच्यामध्ये. ते विविध कारणं असतात, पण आपल्या ONGC मध्ये आणि 14 दिवस सगळे ते तिथे राहावं लागतं. आणि त्या कारणाने तिथे राहायची वगैरे सगळी सोय. पण समुद्रामध्ये आपण एक विशिष्ट स्थानावर असतो, तिथे तुम्हाला ड्युटी पण थोडी हार्ड असते, कारण तुम्हाला तिथे 12 तास काम करावं लागतं. तर 12 तास काम केल्यावरती मग परत एक तर लांब आहे, खर्चिक आहे हेलिकॉप्टरने जाणं येणं, आणि तिथे राहिल्याने तुम्हाला सुरक्षेच्या दृष्टीने काय की तिथे तुम्हाला पूर्ण तालीम ट्रेनिंग दिली जाते की जे धोका असतो, जसं ब्लोआउट म्हणा किंवा दुसरे काही विविध धोके असतात, तर ते धोक्यांना तुम्हाला कसं समोर जायचं आहे, त्याला कसं कंट्रोल करायचं आहे, त्याची सगळी विविध प्रक्रिया असते, त्याचे तुम्हाला ड्रिल्स केले जातात. तर असे सगळे ट्रेनिंग पण दिले, ट्रेनिंग नंतर ड्रिल पण करवतात की असं झालं तर काय करायचं तुम्हाला. म्हणजे बऱ्याच वेळेला अशा बातम्या येतात की तेलाच्या विहिरी पेटल्या आणि आगी लागल्या वगैरे, तर मोठं हे आव्हानात्मक असं काम आहे. तर तेल जेव्हा कच्चं तेल येतं आणि त्याचं शुद्धीकरण होतं रिफायनरी, तर यातून पेट्रोल, डिझेल आणि CNG मला वाटतं अशा प्रकारे ते तयार होतं. तर काय काय प्रक्रिया होती, म्हणजे कसले घटक निर्माण होतात त्याच्यात? काय की आपलं जे तेल विहिरीतून जे तेल काढलं जातं, आधी तर त्या प्री प्रोसेसिंग म्हणतात. तर कारण काय की वेलमधून तेलच्या व्यतिरिक्त गॅस पण असतो आणि काही प्रमाणात पाणी पण असतं. तर आधी हे तिन्ही घटक वेगळे केले जातात आणि जे नुसतं कच्चं तेल, क्रूड ऑइल जे म्हणतो, ते रिफायनरीमध्ये पाठवलं जातं. आणि रिफायनरीमध्ये मग ते फर्नेसमध्ये ऑइल गरम करून त्याला एक ॲटमॉस्फेरिक डिस्टिलेशन प्रोसेस म्हणतात, त्याला एक उंच डिस्टिलेशन टॉवरमध्ये त्याला पाठवलं जातं. तर याच्यामध्ये जे विविध घटक असते, जे हलके घटक असतात, ते सगळ्यात वरती तुम्हाला जसं की गॅस म्हणा, पेट्रोल म्हणा, नेफ्था म्हणा, हे सगळे जे हलके घटक आहे हे तुम्हाला वरच्या भागात भेटतात. तर याचं जे टेम्परेचर मेंटेन केलं जातं, जे 35 डिग्री सेल्सिअस ते जवळजवळ 350-400 डिग्री सेल्सिअस असतं.
कारण काय की यांचं वाष्पीकरण बिंदू वेगळे वेगळे असतात हो. प्रत्येक घटकांचे. तर ते हे हलके घटक झाले. मध्यम घटकमध्ये आपलं कॅरोसिन असतं, पेट्रोल असतं, ज्याला गॅसोलिन डिझेल असतं आणि मग ल्यूब ऑइल, त्याच्याखाली ब्युटॅमिन, असे ते घटक असतात. आणि हे तर ॲटमॉस्फेरिक डिस्टिलेशन प्रोसेस झाली एक. त्याच्यानंतर जे खाली जड पदार्थ, जड तत्व राहतात, त्याला व्हॅक्यूम डिस्टिलेशनच्या प्रोसेसच्या थ्रू पुढे तशीच प्रक्रिया करून आणि आपल्याला विविध घटक वेगळे करून वापरण्यात येतात ते. पण आता ह्या तेलांच्या साठ्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे आम्ही असं ऐकले की आता अरब कंट्रीमधले तेलाचे साठे पण संपत चाललेले आहेत आणि नवीन नवीन पद्धतीने, किंवा अमेरिका आता सेल्फ रिलायंट झालं आहे तेलाच्या बाबतीमध्ये, त्यांनी आयात करणं बंद केलेलं आहे ते बाहेरून. अमेरिका सर्वात जास्त तेल उत्पादक देश आहे. त्याला अमेरिकात सर्वात नंबर 1 आहे. आपल्याला जवळजवळ 20 मिलियन बॅरल प्रति दिवस असं एवढं त्याचं उत्पादन आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये ते त्यांनी वाढवलेलं आहे. पूर्वी करायचे ते. हे 2010 नंतर त्यांनी असं आणखीन जास्त वाढवलं, कारण त्या पूर्ण जागतिक राजकीय परिस्थिती खूप वेगवेगळ्या होत गेल्या. कारण सगळीकडे जगभरात ऊर्जा म्हणजे एनर्जी सिक्युरिटी सगळ्यांना हवी आहे. तर सगळे कंट्रोल म्हणजे काय, एक अमेरिका कंट्रोल करतं, एक ओपेक कंट्रोल करतं. तर असे ते जगभरातली वेगळी परिस्थिती आहे. पण हे साठे संपण्याच्या मार्गावर आहेत का? कारण पर्यायी ऊर्जेचा आपल्याला विचार केला पाहिजे केव्हा तरी. ते जनरेट होतं पुन्हा, म्हणजे तेल जनरेट होतं, जसं पाणी जनरेट होतं तसं तेल जनरेट होतं का? ते जनरेट नाही होत. खूप चांगला तुमचा हा प्रश्न आहे. कारण तेल जे नैसर्गिकरित्या आपल्याला खाली, जमिनीच्या खाली असतो, तर तो कसा असतो, तो आपल्याला 300 मिलियन पूर्वी आधी जे जनावरं किंवा झाडं किंवा हे सगळे फॉसिल्स जे आहेत ते घटक, ते सगळे जमिनीच्या खाली गाडले गेले, त्याच्यातून दबले गेले. आणि मग ते कालांतराने त्याच्यामध्ये प्रेशर आणि तापमान वाढत गेलं, तर एक विशिष्ट रासायनिक प्रक्रिया त्याच्यात आणि तयार झाली. तर त्याच्यामुळे गॅस आणि तेल असा हा क्रूड ऑइल, हा खनिज तिथे तयार साठलेला तिथे जमिनीखालीच आहे. फक्त तो आपल्याला एक तर कसा शोधायचा आणि कसा काढायचा, तो एक प्रक्रिया आपल्याला चॅलेंजिंग आहे. त्यामुळे जो एकदा भेटला, साठा भेटला, आपण उत्पादन सुरू केलं, तर तो नॅचरल आहे, रिसोर्सेस आहे, तर काही काळाने तो संपणारच. पण असं म्हटलं जातं की मध्यपूर्वी भागात तेलाचे साठे जास्त आणि खोली कमी, म्हणजे डेप्थ कमी येते ते, तर त्यांना लवकर सापडतात ते, लवकर, आणि त्यांना स्वस्तही पडतं. आता सौदी अरेबियामध्ये म्हटलं तर तेलाचं उत्पादन त्यांना $9 प्रति बॅरल येतं, $9 ते $10 असं काहीतरी. पण हा एक कळीचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे सरकारचा महत्त्वाचा स्रोत आहे हा तेलावरचा कर. त्यामुळं पेट्रोल, डिझेल वगैरे आपल्याकडं इतर देशांच्या तुलनेमध्ये महाग आहेत. तर याचं अर्थकारण काय? बाकी देशांमध्ये तुलनेने स्वस्तच आहे ना. तेच अर्थकारणमध्ये हेच आहे की आपल्याला 85% आयात करावं लागतं, खपत जास्त आहे. आजकाल तुम्ही बघितलं की गेल्या 25-30 वर्षामध्ये आपली वाहतुकी किती वाढली आहे. तर परिवहन म्हणा, रोड म्हणा किंवा एअर ट्रॅव्हल म्हणा, प्रवासी म्हणा, तर सगळीकडे उद्योगही वाढले, तर खपत खूप जास्त झाली. तर आपल्याला आयात जास्त करावं लागतं. आयात केलं म्हणजे आपलं परकीय चलनचा उपयोग केला जातो. मग हे सगळे हे एक आर्थिक दृष्ट्याने सरकारने काही आपले टॅक्स लावले आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला थोडा जास्त, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आता जगभरातल्या हा जो तेल व्यवहार आहे त्याचं नियमन करणारी ओपेक ही जी संस्था आहे, तिचं नेमकं काय काम आहे किंवा तिची काय भूमिका आहे? ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री, याची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. याच्यामध्ये ही 1960 साली याची स्थापना झाली आणि याचे जवळजवळ 12 सदस्य आहे याच्या संघटनेमध्ये. तर यांची मेन उद्देश म्हणजे काय की जे सदस्य देश आहे त्यांचे राजकीय आणि आर्थिक संरक्षण करणे, त्यांचं तेलावरती समन्वय करणं, कारण की त्याच्या उत्पादनाची कमी जास्त करणं किंवा किंमत त्याची कमी जास्त करणं, ते सगळं ते सगळं नियंत्रण करतात. आणि त्याच्यामुळे सगळ्या जगभरात सगळे आर्थिक धोरण म्हणा, जी विकास म्हणा, आर्थिक विकास म्हणा किंवा
तुमचा औद्योगिक विकास म्हणा, ते सगळं नियंत्रित असतं ते सगळं. तर मंडळी, आता थळनेरकरांनी तेल उत्पादनाविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिली आणि आपल्याला जाणीव करून दिली की तेल हे किती महत्त्वाचं आहे आणि ते आपण काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. तेलाचा वापर कमीत कमी अशासाठी करायला हवा की आपला भारत देश हा तेल उत्पादक देश नाही. आणखीन आपल्याला तेल हे खूप महाग दराने घ्यावं लागतं. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तेलामुळं मोठ्या प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन होतं आणि पर्यावरणाची हानी होते. या दोन्ही दृष्टीने आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे आणि तेलाचा वापर कमी कसा होईल या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. आज तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना तेल साक्षरता एका प्रकारे तुम्ही उद्बोधन दिलेलं आहे. तर याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय.